यांना खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. शायनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र. कुठल्याही क्षेत्रात गेले तर अडचण तर असतेच, पण तुम्ही त्याला निगेटिव्ह घेता का पॉझिटिव्हली घेता हे तुमच्यावरती आहे. म्हणजे मला ही गोष्ट आवडली की महिला एकत्र आल्या की नुसत्या भांडतच बसतात. ॲक्च्युली तो माझ्या लाईफमधला एक चेंज असं मी म्हणेन, टर्निंग पॉईंट ठरला. की पुरुषांची मक्तेदारी असतेच आणि मग एवढ्या मोठ्या मीडियामध्ये शेवटी लेडीज किती फाईट करणार. टाइम मॅनेजमेंट कशी. काम माझं पॅशन, माझीच आवड आहे. सगळे क्षेत्र चांगले असतात, फक्त त्याला आवडची जोड तुमची त्याच्या बरोबर जर जोडली ना तर बात. नमस्कार. रमाशंकर फिल्म्स प्रस्तुत गप्पांच्या पलीकडली या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या आपला नवरात्र विशेष चालू आहे. नवरात्र विशेष निमित्तानं आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या महिलांसोबत गप्पा मारणार आहोत आणि नुसत्या गप्पा नसून गप्पांच्या पलीकडलं त्यांच्याकडनं काहीतरी जाणून घेणार आहोत. पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत सौ संगीता तरडे. तुमचं आमच्या गप्पांच्या पलीकडल्या या कार्यक्रमात खूप खूप मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. संगीता तरडे या आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या विभागीय संपादिका आहेत. तसंच आपला आवाज आपली सखी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेल्या आहेत. संगीताताई, आपला आवाज आपल्या सखीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इतक्या बिझी असतात, महाराष्ट्रभर दौरे करायला लागतात त्यांना. पण मी त्यांना विनंती केली की आमच्यासाठी कृपया वेळ काढा आणि त्यांनी तो वेळ काढलेला आहे. मनपूर्वक तुमचं पुन्हा एकदा स्वागत. थँक्यू. पाहुण्यांची ओळख करून देतो. आताच मी सांगितले त्याप्रमाणे आपला आवाज आपली सखी या फोरमच्या त्या संचालिका आहेत. तसंच महामेट्रो PCMC स्टेशनच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या इंडिया बुक रेकॉर्ड होल्डर आहेत. खूप 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 तुमचं अभिनंदन. थँक्यू. ताईंचा बायोडाटा इतका मोठा आहे की तो जर मी सगळा वाचायचा प्रयत्न केला ना तर अख्खा इंटरव्ह्यू याच्यातच जाईल. पण काही गोष्टी आवर्जून मी सांगेन. यांना खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. कस्तुरी गौरव पुरस्कार मिळालेला आहे, नोबेल वुमन पुरस्कार मिळालेला आहे, पुण्यनगरी संस्कृती पुरस्कार मिळालेला आहे, शायनिंग स्टार ऑफ महाराष्ट्र. एवढंच नव्हे तर ग्लोबल चेंज मेकर अवॉर्डसुद्धा यांना मिळालेला आहे. लक्षात येतं का मंडळी? एवढंच नव्हे तर कोविडच्या काळात यांनी काम केलं आहे त्याच्याबद्दल त्यांना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडनं कोविड योद्धा सन्मानसुद्धा मिळालेला आहे. उद्धवश्री पुरस्कार मिळालेले, पृथा फाउंडेशन आयोजित पृथा स्त्री पुरस्कार मिळालेले. माय गॉड, एवढे पुरस्कार मिळालेले आहेत. तुमचं पुन्हा एकदा खूप 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 अभिनंदन. धन्यवाद. मला वाटतं मंडळी आपण आता गप्पांकडे वळूया, नाही का? हां, तर मला एक सांगा. मला असं वाटतं की मी आपली ओळख 20-25 वर्षांपासून आहे. 20-25 वर्षांपासून तुम्ही मीडियामध्ये काम करताय, बरोबर? 20-25 वर्ष नाही म्हणते ना, एक 16 ते 18 वर्ष. मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? म्हणजे काही विशेष अनुभव मला तुमच्याकडनं ऐकायला नक्की आवडेल आणि मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. नक्कीच. गप्पांच्या पलीकडे या कार्यक्रमात सर्वात प्रथम तुम्ही रमाशंकर फिल्म्सचे खूप आभार मानते, कारण नवरात्रीच्या निमित्ताने नवदुर्गा तुम्ही समोर आणताय सगळ्यांच्या. आणि नवदुर्गा नाही म्हणता येणार, प्रत्येक महिलेकडनं एखादी महिलेने प्रेरणा जरी घेतली आणि तिने स्वतःच्या आयुष्यामध्ये तो बदल जरी घडवला तर ती सक्सेस झाली असं मी म्हणेन. आणि अशा स्टोऱ्या नक्कीच आपल्या प्रेक्षकांसमोर गेल्या पाहिजे. आणि खूप चांगले मी आत्तापर्यंतचे तुमचे 3 इंटरव्ह्यू तुम्ही जे सांगितलेत ते ऐकलेत तर खूप छान, म्हणजे त्यांच्याकडनंही शिकण्यासारखं आहे. तर म्हणून मी रमाशंकर फिल्मचे खूप आभार मानते. आणि जसं तुम्ही म्हणले की अडचणी, तर कुठल्याही क्षेत्रात गेले तर अडचण तर असतेच, पण तुम्ही त्याला निगेटिव्ह घेता का पॉझिटिव्हली घेता हे तुमच्यावरती आहे. आणि मी जसं पॉझिटिव्हली घेतलं, कारण मला लिडरशिपची पहिल्यापासून आवड होती, महिलांमध्ये काम करण्याची आवड होती. तर पूर्वी ह्या ग्रुपला असं काही नाव नव्हतं. त्यावेळेस आपण बचत गट किंवा महिलांचे छोटे छोटे कार्यक्रम ह्या माध्यमातून सगळ्या महिलांना एकत्रीकरण करत होतो. पण जेव्हा लक्षात आलं की नाही, एक महिलांचा मोठा ग्रुप जर आपल्याकडे असेल तर मग ती एक वेगळी चळवळ आपण निर्माण करू शकतो. मग ती सांस्कृतिक क्षेत्रातली असेल, राजकीय असेल किंवा सोशल असेल, तर आपल्याकडे जर एक मोठा ग्रुप असेल तर आपण कुठलीही गोष्ट करायची तर लीडरला फक्त काय की करून घ्यायचं असतं काम. आणि ती लिडरशिप क्वालिटी मला असं जाणवलं की ती आपल्यामध्ये आहे. आणि कुठलीही गोष्ट करताना लीडर जर चांगला असेल तर त्याची टीम खूप चांगल्या पद्धतीने लोकांसमोर आणू शकतो. आणि मीडियाचा अनुभव नव्हता खरं तर, पण शिकत गेली. आणि म्हणतो ना आपण की पाण्यात पडले की पोहता येतं. आणि अडचणी ज्या आल्या
त्याच्यावरती कुठे आपण चुकलो. आणि मी आजही शिकते. मी नेहमी सांगते की तुम्हाला प्रत्येक दिवस आयुष्यामध्ये तुम्हाला काही ना काही शिकवत असतो आणि शिकण्याची तुमची मनापासून इच्छा पाहिजे. करेक्ट. तुम्ही एखाद्या उंचीवर गेला तर आपण तिथे लगेच आपल्याला एक कुठेतरी वाटतं अरे मी कुठेतरी मोठी, तर तसं नाही. तुम्ही आयुष्यात शिकत राहा आणि समोरच्याकडनं काय घेऊ शकता हे खूप मोठं मी म्हणेल एक स्वतःच्या मनाचा तुम्ही मोठेपणा दाखवा. आणि ते जर केलं तर तुम्ही कुठलीही अडचण आली तर त्याच्यावर मात करू शकता. क्या बात आहे. त्यामुळे अडचण नाही म्हणता येणार, त्याच्यासाठी आवड असावी लागते आणि ह्या क्षेत्रात मला आवड होती कारण माझं क्षेत्र आवडीचं क्षेत्र मिळाल्यामुळे मी तिथे कामही केलं आणि माझी आवडही जपली. वा, खूप छान. म्हणजे मला ही गोष्ट आवडली की महिला एकत्र आल्या की नुसत्या भांडतच बसतात असं नाही आहे, तर एक मोठी शक्ती, ऊर्जा निर्माण होते. नारी शक्ती, आदिशक्ती येऊन काहीतरी समाजाच्या दृष्टीनं विधायक काम सुद्धा होऊ शकतं. हे मला खूप आवडलं. आणि मला तुम्ही जे म्हणलात ना मगाशी की मी अजूनही शिकते, हे तुम्ही किती जमिनीवर आहात हे याचं लक्षण आहे मला असं वाटतं. नाही तर बरेचदा लोक काय होतं की मी या लेवलला आले, आता मी मोठी झाली, आता मी तसं नाही. त्यामुळे मला एक तुमचं हे खूप आवडलं की मी अजूनही शिकते आहे. याच्यावर मला एक किस्सा प्रेक्षकांना आवर्जून सांगावा असं वाटतो की सगळ्यांना आईन्स्टाईन माहिती आहे. तर आईन्स्टाईन किती मोठे फिजिक्सचे म्हणजे त्यांनी शोध लावला सगळा. तर ते एकदा फुटपाथवर उभे होते आणि तिथे त्याच युनिव्हर्सिटीमधल्या एक टीचर उभा होता. त्याच्या हातात पुस्तक होतं फिजिक्सचं. ते दोघांनी हॅलो हॅलो असं केलं आणि आईन्स्टाईनने विचारलं प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. तो म्हणला आय एम अ प्रोफेसर ऑफ फिजिक्स. मग आईन्स्टाईनला त्यानं विचारलं प्लीज. आईन्स्टाईन म्हणाला आय एम अ स्टुडंट ऑफ फिजिक्स. इतका मोठा माणूस जर स्वतःला स्टुडंट म्हणून घेतो. चला वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. मला एक फक्त असं विचारायचं की महिला म्हणून काही जसं आपण सगळ्याच क्षेत्रात बघतो की कॉर्पोरेट सेक्टर असू दे, आमचं अभिनय क्षेत्र असू दे, कुठेही की महिला म्हटलं की काही वेगळ्या गोष्टींना त्रास, एक्सप्लॉयटेशन होणं किंवा कॅरेक्टर ॲसेसिनेशन वगैरे असं काही अनुभव. मला सगळ्या महिलांना हे सांगायचं तुमचं काम जर परफेक्ट असेल ना तर तुम्हाला अशा कितीही गोष्टी आल्या तरी कुठला बॉस असेल तर तुम्हाला त्याच्यासमोर चमचेगिरी करायची गरज लागत नाही. कारण तुम्ही जर तेवढ्या परफेक्ट असाल ना तर त्यांनी तुम्हाला विचारलं पाहिजे अरे हा हे तुम्हाला काम दिलं हे परफेक्ट झालेलं आहे. मी सर्व महिलांना हेच सांगेल की कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता तुम्ही तुमच्या कामावर, तुमच्या मेहनतीवर जर विश्वास ठेवला तर नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता. बरोबर. करेक्ट. असं काही एखादा प्रसंग घडलाय तुमच्या स्वतः बाबतीत? ॲक्च्युली तो माझ्या लाईफमधला एक चेंज असं मी म्हणेन, टर्निंग पॉईंट ठरला. की आमच्याकडे पण असं मी ज्या मीडियामध्ये काम करत होते तिथल्या थोडंसं सिनियर बरोबर माझं नोकझोक झाली होती आणि किस्साही घडला होता. पण मी घाबरली नाही. मी विशाखा कमिटीमध्ये कंप्लेंट केली आणि त्याचा रिझल्टही लागला. पण नंतर मला काही कारणास्तव म्हणजे शेवटी तुम्ही मगाशी बोलले की पुरुषांची मक्तेदारी असतेच आणि मग एवढ्या मोठ्या मीडियामध्ये शेवटी लेडीज किती फाईट करणार. प्रत्येक वेळेस फाईट करू शकत नाही. मग तुम्ही फाईटकडेच लक्ष देणार, तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष देणार नाही. मग तिथे मी तो जॉब रिझाईन केला पण मी सक्सेस होऊन केला. हा म्हणजे मी फाईट दिली 2 वर्ष. त्यांना कंपनीने ॲक्शनही घेतली वगैरे वगैरे. तर माझ्या कंपनीवर पूर्ण विश्वास होता. पण मी कुठेतरी म्हटलं की नाही ह्याच्यातून आपण बघूयात. आणि ज्या दिवशी मी जॉब सोडला त्या दिवशी त्या व्यक्तीने एक शब्द बोलला होता की हिच्या नावापुढे मीडियाचं नाव होतं म्हणून ही एवढ्या वरपर्यंत पोहोचली. मग मी म्हटलं की अरे असं काही असेल तर दाखवतेच नाही, त्याला दाखवते म्हणजे संगीता तरडे ह्या नावामध्ये खरंच काय आहे की नाही. कारण 12 वर्ष मी मीडियामध्ये काम केले. मग फक्त संगीता तरडे आणि मीडियाचं नाव म्हणून काम केलंय का? मग संगीता तरडे कोणीच नाही का? मग त्या ह्यानी मी माझा स्वतःचा फोरम सुरू केला. कारण ऑफर होती अदर मीडियामधनं. पण पुन्हा तेच की जेव्हा तुम्ही जॉब सोडणार तर तुम्ही परत झिरोवर येणार. आणि जी सुरुवात जी झाली तर आज मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपल्या पिंपरी चिंचवडमधनं फक्त 60,000 महिला आपल्याकडे फिजिकली जोडल्या गेल्यात आपल्या फोरमशी. FB ग्रुप तर आहेच आहे, 32,400 महिला त्याच्यामध्ये आहेत. पण हे कम्युनिटी ग्रुप जो FBचा आहे तो चला सोशल मीडियाचा ग्रुप आहे. पण फिजिकली ज्यांची मेंबरशिप असते अशा महिला आपल्याकडे मेंबरशिप घेऊन वर्षभर आपल्या कार्यक्रमांना येतात आणि ते फोरम. म्हणून मी त्या व्यक्तीला आज मी म्हणते की ते जर त्यांनी तसं केलं, वागलं नसतं तर मी आज इथे म्हणजे मी तिथे आज एक एम्प्लॉई म्हणून होते, आज मी इथे ओनर म्हणून तुमच्यासमोर बसले. तर हा चेंज माझ्या लाईफमध्ये व्हेरी गुड. म्हणजे महत्त्वाची घटना घडली. तसं घडलं नसतं तर तुम्ही बाहेर पडला नसतात. आणि मला कोणी बॉस नकोय, आता मी सगळ्यांची बॉस होऊ शकते. आणि तुम्ही मी नेहमी सांगते तुम्ही झालेल्या घटनेला पॉझिटिव्हली घ्या. बरोबर. आणि
का घडलं, कसं घडलं ह्याच्यापेक्षा मी काय करू शकते. Correct. आणि त्या एका वाक्याने मी म्हणते की आज मी स्वतःला प्रूव्ह करू शकले. क्या बात. नाही तर आजही मी तिथे ॲज अ एम्प्लॉई म्हणूनच जॉब केला असता, कारण माझी ती चौकट ठरलेली होती आणि मी त्याच्यामध्ये खुश होते. बरोबर बरोबर. खूप छान. पुढचा प्रश्न असा आहे की इतकं प्रचंड करिअर आहे, गेल्या इतक्या 16-17 वर्षांपासून तुम्ही करताय, तर घर आणि करिअर कसं मॅनेज करता, म्हणजे टाईम मॅनेजमेंट कशी ही, म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक महिलेसाठी हे एक उदाहरण राहील असं मला वाटतं. हां, प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये म्हणतो ना आपण, शिक्षण झालं, लग्न झालं, मुलं. माझ्याकडे मुलं आधी म्हणजे मुलं झाली, मोठी झाली आणि त्याच्यानंतर मी ॲक्च्युली ॲक्सिडेंटली ह्या क्षेत्रात वळाले. जसं मी म्हटलं की लिडरशिपची आवड होती आणि इव्हेंट वगैरे केला होता आम्ही, त्याची न्यूज द्यायची होती आणि त्या इन्सिडेंट्समध्ये मीडियामध्ये गेले आणि आमची चर्चा होता त्या फोरमची मी म्हणजे जॉब लागला, म्हणजे जॉबच केला आणि मी लीड घ्यायला लागले. शिकले मी, खूप काही शिकले, कारण काही येत नव्हतं. पण त्यावेळेस मला मुलं बऱ्यापैकी मोठी झाली. बाकी कुठल्याही महिलेला जर जेव्हा करिअर करायचं असेल तर फॅमिलीचा सपोर्ट असतोच आणि तो पाहिजे नसतं. फॅमिलीचा सपोर्ट ऑब्व्हियसली होताच. पण असं नाही झालं की आता मुलं झाली आणि मी थांबले आणि काय करायचं. तर मी आधी ॲक्च्युली फॅमिली लाईफ माझी झाली होती सगळी आणि सोपं गेलं. आणि आता माझ्या क्षेत्रामध्ये माझा मुलगा जो आता 24 वर्षाचा आहे तोही मदत करतो. मुलगी 24 वर्षाचा मुलगा तुम्हाला? हो. जस्ट 11 सप्टेंबरला 24 वर्ष पूर्ण झाले, 25 लागले. त्यामुळे आता पुढच्या वर्षी मे बी आम्ही सासूबाईच्या भूमिकेत तुम्हाला दिसू. ओ माय गॉड. वा वा वा, छान छान छान. मगाशी तुमचा बायोडाटा वाचत असताना एक लक्षात आलं की इंडिया बुक रेकॉर्ड होल्डर हे काय, जरा सांगा ना मला. 184 महिलांचा एकाच दिवशी सन्मान केला होता आम्ही. त्याचं इंडिया बुक रेकॉर्ड झालं. राणी लक्ष्मीबाईंची 184वी जयंती होती. त्यानिमित्ताने आम्ही 184 विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अशा महिला निवडल्या होत्या आणि त्यांचा सन्मान केला होता. तर राणी लक्ष्मीबाई जसं घोड्यावरती बसलेल्या वगैरे, तसं आम्ही सगळ्यांना घोड्यावरती बसून तसा त्यांचा फोटोशूट करून त्यांना प्रॉपर स्टेजवरती त्यांचा सन्मान, आणि हा एक दिवसभर हा मोठा एक सोहळा रंगला होता आणि त्याचं इंडिया बुक रेकॉर्ड केलं होतं. घोड्यावर बसून लक्ष्मीबाई सारखं, माय गॉड, क्या बात आहे. त्यांना इव्हन आम्ही जो सन्मान दिला म्हणजे मानपत्र आणि हे, तर ती राणी लक्ष्मीबाई ज्या घोड्यावर स्वार आहेत तशीच मूर्ती त्यांना आम्ही दिली होती, ती देऊन सन्मान केला होता. ही कल्पना कोणाची होती? आमचीच होती. कल्पनेसाठी सॅल्यूटच म्हणजे. आणि ते एक्झिक्यूट करणं इतक्या मोठ्या प्रमाणात, खरंच तो एक टास्क होता, कारण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 184 महिला निवडणं हाही टास्क होता. कारण आजकाल काय होतं, अवॉर्ड म्हणलं की सगळेजण बायोडाटा पाठवतात, पण ते कितपत खरे असतात आणि कितपत नाही. कारण कुठल्याही स्टेजवर गेलं की तुम्ही एक फोटो काढता, सोशल मीडियावर टाकता, म्हणजे तुम्ही खरंच जेन्युअनली काम करता का नाही. तर ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला आपल्याला बघायला मिळाल्या. आपल्याकडे काय होतं, यशस्वी महिला म्हणलं की डॉक्टर, वकील, इंजिनियर असं बघतो आपण, पण तसं नाही आहे. आमच्याकडे 4 व्हीलर सर्व्हिसिंग करणारी, म्हणजे तिचं स्वतःचं शॉप आहे. हां, म्हणजे ती स्वतः सगळं करते, म्हणजे अशी महिला आहे. ऑनलाईन बिझनेस करणाऱ्या महिला आहेत. केकसुद्धा मोठ्या प्रमाणात घरातून विकणाऱ्या अशाही महिला आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने बिझनेस करणाऱ्या महिला आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला मोठे शोरूम पाहिजे, मोठे काहीतरी कंपन्या पाहिजे असं नाही. तर त्या अशा महिलांना आपण समोर आणलं. त्यांचा एक छोटीशी क्लिप बनवली होती, ती सगळ्यांना दाखवली होती. म्हणजे एका छताखाली यांना सगळ्यांना आणलं होतं. क्या बात, क्या बात, खूप छान, खूप छान. बरं, पुढचा प्रश्न असा आहे की या पुढच्या काळात तुम्हाला काय करण्याचा विचार आहे? हे आहे तेच कंटिन्यू, किंवा हे अजून पुढे काही वेगळी महत्वाकांक्षा किंवा काय, कसं? एकत्र आल्याने खूप काही वेगळी क्रांती घडू शकते. जसं मी म्हटलं की फोरम तर आहेच, एंटरटेनमेंट पण आहेच, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंटरटेनमेंटची गरज आहेच आहे. कोविडमध्ये रामायण महाभारत सुद्धा परत टी व्हीवर बघितले लोकांनी, आणि बघितले आवडीने, कारण दुसरा पर्यायच नव्हता. कारण कुठेतरी तुमचा स्ट्रेस तिथे कमी झाला पाहिजे. तर तसं एंटरटेनमेंट हे आमच्या महिलांसाठी आहे, कारण त्या निमित्ताने त्या घराच्या बाहेर पडतात, दिवसभराचं प्लॅनिंग करतात की नाही मला आज 12 ते 3 नाटक बघायला जायचं आहे, लावणी बघायला जायचं आहे. तर तिथे टाईम मॅनेजमेंट शिकतात त्या, किंवा मैत्रिणींसोबत ओला उबरनी शेअर करून जायचं आहे, म्हणजे तिथे त्या फायनान्शियली पण बघायला लागलेत. म्हणजे कमीत कमी आपण घरातून बाहेर पडणं ह्या निमित्ताने हे महिला शिकायला लागलेत. तर हा तर फोरम आहेच. आम्ही राज्यस्तरीय उद्योजिका ग्रुप आहे आमचा, महिला उद्योजिका ग्रुप, ज्यामध्ये ज्यांचे बिझनेस आहेत अशा महिलांचा वेगळा ग्रुप आहे. मग तो आम्ही FB वरती व्हॉट्सअपच्याद्वारे त्यांचे बिझनेस पोचवत असतो. तर त्यांच्या बिझनेसच्या पोस्ट असतात त्या,
तर तोही वेगळा ग्रुप आहे. आणि आस एंटरटेनमेंट म्हणून मी जसं आता मूव्ही प्रमोशन आपण करतो, तर त्या ब्रँडच्या खाली, त्या बॅनरच्या खाली आपण मूव्ही प्रमोशन करतो. तर सांगायला आवडेल की पिंपरी चिंचवडमध्ये माधुरी दीक्षित आली होती खास मूव्ही प्रमोशनच्या निमित्ताने. आणि आता जो ऑस्करला मूव्ही गेलाय लापता लेडीज, त्याचंही प्रमोशन आपण केलं होतं. आणि ते सगळे ते सगळे कलाकार दिवसभर होते आपल्यासोबत. म्हणजे खूप छान वाटतं की आमिर खान आणि किरण राव यांनी पण 2 तास दिला होता. आणि त्यानंतर आपण महापालिकेने 2,500 तिकीटं बुक केली होती, कारण तो मूव्ही तसा होता महिलांनी बघण्यासारखा. तर त्यावेळेस हे सगळे कलाकार दिवसभर आपल्यासोबत होते. म्हणजे खूप भारी वाटतंय की आज पिंपरी चिंचवडची ही एक ओळख लोकांपर्यंत जाते. तर असे वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये काम करत असताना भविष्यात मला बिझनेस किंवा महिलांना पायावर उभं राहणं, कुठलीही महिला पायावर उभं राहणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण महिलांना काय वाटतं की बाहेर पडणं म्हणजे पैसे कमवणं नाही. मी म्हणते तुम्ही बाहेर पडा म्हणजे फक्त तुम्ही पैसे कमवण्यासाठी तर नाही, स्वतःला मार्केटमध्ये काय चालले, आपल्या आजूबाजूला काय चालले. जेव्हा तुम्ही लग्नाच्या आधी एवढं शिक्षण घेता, नंतर काय करता, कारण घरी मुलांना सांभाळायला कोण नाही, नंतर नाही बाबा काही ठिकाणी आवडत नाही, नोकरी आवडत नाही, पण तुम्ही स्वतः तर राहा, अपडेट राहा. आणि जेव्हा 4 मैत्रिणींमध्ये जाताना तुम्हाला खूप गोष्टी समजतात. आणि मग अशा इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला कळतं की आता जसं मार्केटमध्ये मूव्ही आला तर कळतं सगळ्यांना की आपल्याकडे मूव्ही आला की अरे हा नवीन मूव्ही आलाय. तसं मार्केटमध्ये ज्या गोष्टी चालल्यात, नवीन जो ट्रेंड चाललाय, त्या गोष्टी तुम्ही शिका आणि त्याच्यासोबत चला. तर ह्या इव्हेंटच्या निमित्ताने मी म्हणेल की सगळ्याजणी एकत्र या, आनंद घ्या आणि आनंद द्या. पुढचा असा प्रश्न आहे की तुम्ही या क्षेत्रात, मीडियाच्या क्षेत्रात असल्याचा तुम्हाला अभिमान वाटला, अशी एखादी घटना घडली का तुमच्या आयुष्यामध्ये? ती मला ऐकायला आवडेल. आणि त्याच अनुषंगानं मीडियाच्या निमित्तानं तुम्ही वेगवेगळ्या सेलिब्रिटींसोबत फिरता, मूवीजचं प्रमोशन करता, तर त्या एखादी चांगला किंवा एखादी वाईट अनुभव असेल तर तोही शेअर करा. मूवीबद्दल बोलते. आत्तापर्यंत आपण 39 चित्रपट केले. त्याच्यातला हो, सुरुवात पांडू मूवीपासून झाली, पांडू, झिम्मा, पण आम्ही जो गाजवला तो चंद्रमुखी. आणि त्यानंतर तर मग सगळेच, म्हणजे 39 चित्रपटांची आता आपल्याकडे यादी आली. मला वाटतं, सॉरी टू इंटरप्ट, बाई पण भारी देवा, नाच ग घुमा, हे जेवढे महिलांना घेऊन महिला केंद्रित असलेले सिनेमे, मला वाटतं तुम्ही तर म्हणजे ते गाजवले असं मला वाटतं. मी एकटीने नाही, महिलांची शक्ती एकत्र आली, एवढंच मी म्हणेल. ह्यामध्ये एक आवर्जून सांगायला आवडेल की मराठी तर कलाकार आलेच, पण हिंदीमध्ये आमिर खान आणि किरण राव जेव्हा आल्या होत्या त्यावेळेस मला स्वतःला विश्वास नव्हता की अरे खरंच हे येतात आहे का. हो, जेव्हा माधुरी दीक्षित येऊन गेला, तर माधुरी आपली मराठीतली तसं बघायला गेलं तर, पण ते माहिती होतं हा येणार आहे किंवा काय. पण मला थोडंसं आमिर खानच्या बाबतीत थोडासा डाऊट होता की अरे एवढा मोठा हिंदीतला स्टार खरंच येईल का. पण ज्या दिवशी म्हणजे 4 दिवस आधी त्यांची लोकं आली, रेकी झाली की बाबा कुठून एंट्री होणार, कुठून एक्झिट होणार, त्यावेळेस खरं मला वाटलं की ओके. आणि आल्यानंतर सुद्धा बाबा ते किती हे करतील, पण इतकं छान 2 तास ते आमच्यासोबत होते. म्हणजे किरण राव आणि आमिर खानची स्टोरी सगळ्यांना माहिती, पण हे लोक बघा त्यांचे पर्सनल असे काही नसतात. जेव्हा त्या प्रोफेशनल लाईफमध्ये असतात ना, की किती एकत्र एकमेकांना साथ देत होते. असं नाही की आमचा दिवस झाले म्हणून आम्ही वेगळे किंवा काय, कुठेही जाणवत होतं. आणि ते मला आवर्जून म्हणत होते, तुम म्हणजे आप बैठिए, आपके बारे में हमें जानना है, मतलब आप यहाँ से वहाँ, म्हणजे भागदौड चल रही है, आप आराम से बैठिए. आणि ते जे बोलणं होतं इतकं मस्त, म्हणजे खूप डाऊन टू अर्थ आणि खूप छान अशा पद्धतीने गप्पा वगैरे मारल्या. म्हणजे तिथे एक कॉन्फिडन्स आला की आता आपण हिंदीतले सगळे स्टार इथे बोलू शकतो. म्हणजे ही एक सुरुवात झाली असं म्हणता येईल. आणि जसं तुम्ही म्हणले की एखाद्या महिला जिच्यामध्ये आपल्यामुळे काही चेंज झाला किंवा मला अभिमान वाटते की मी ह्या महिलांसाठी काम करताना काहीतरी मी बदल घडू शकले. तर एक कोविडचा पण माझ्याकडे किस्सा आहे. जेव्हा मी स्वतः मला कोविड झाला होता आणि मी वायसीएम हॉस्पिटलमध्ये होते त्यावेळेस फर्स्ट स्टेजला, तर त्यावेळेस प्रायव्हेटचा विषयच नाही, ते सगळं बंद करणं वगैरे. आणि त्यावेळेस जेव्हा तिथले बाथरूम होते तिथे बकेट वगैरे असं हा काहीच नव्हतं, कलरचे डबे वगैरे असायचे. मला कुठेतरी वाटलं अरे आपण इथे काय करू शकतो. आणि आमच्या त्यावेळेसचे गिफ्ट होते बाथरूम सेट, ज्याच्यामध्ये पूर्ण सेट असायचा. मग मी ऑफिसला फोन केला, ते बाथरूम सेट मागवले, प्रत्येक बाथरूममध्ये एक सेट दिला, डोनेट केला. तर बाथरूम सेटच्या मॅडम म्हणून सगळे ओळखायला लागले. बरं, बाथरूम सेटच्या मॅडम. हो, म्हणजे एक सोशल छोटीशी गोष्ट होती, पण ती त्यावेळेला किती महत्त्वाची होती. तर लक्षात आलं की अरे खरंच आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा कोल्हापूर सातारा पूर आला होता
सॉरी सातारा नाही, कराड, कोल्हापूर, त्यावेळेस आम्ही सॅनिटरी नॅपकिन दिले होते. एक ट्रक भरून, म्हणजे जवळजवळ 10,000च्या वरती सॅनिटरी नॅपकिन होते. कारण आमच्या महिलांना मी आव्हान केलं की आपण काय देऊ शकतो, तर ऑलरेडी सगळीकडनं मदत सुरू होती, मग आपण वेगळं काय देऊ शकतो. तर एखाद्या महिलेच्या पटकन येणारा प्रश्न सॅनिटरी नॅपकिन, आणि ते कोणी पटकन बोलत पण नव्हतं त्यावेळेस. त्याची खास आर जे बंडेने पण आमची मुलाखत घेतली होती. मग आम्ही आव्हान केलं प्रत्येकीच्या घरात सॅनिटरी नॅपकिन सापडणारच, आणि सगळ्यांनी ते आणून दिलं. एवढं मोठं ते डम आमच्या घरात रोज होत होतं, आणि मग ते आम्ही ते पोच केलं. तर कुठे हे जाणवायला लागले की आपण सोशलमध्ये पण चांगलं काम करू शकतो. सोशलमध्ये काम करायचं म्हणजे तुम्ही हजारोनी देणग्या द्या, खूप काहीतरी करा, असं काही नसतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही पटकन इझिली पण करू शकता. हा झाला एक सोशलमधला अनुभव. आणि जसं आमच्या महिला पायावर उभं राहणार, तर परवाचाच एक किस्सा आहे की तिचे डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे, तर एक व्हिडिओ तिने छान बनवला होता, एवढे सगळे ड्रायफ्रुट्स वगैरे, आणि तो व्हिडिओ मी आमच्या सोशल मीडियावरती पोस्ट केला. तर तिला महिन्याला आता 25 किलो फक्त ड्रायफ्रुट्सच लागतात त्याचे लाडूचे, आणि तिला ऑर्डर आहे. आणि ती कालच मला जेव्हा ते लाडू घेऊन आली, ती सांगत होती की मॅडम मला आता ह्याच्यात जास्त मार्जिन आहे उलटं, की आणि मला आवडते की मी हाच बिझनेस अजून पुढे करावा. म्हणजे छोटीशी गोष्ट, एक व्हिडिओ उचलला फक्त, टाकला. अजून एक ग्रामीण क्षेत्रातली महिला आहे, जे मिस्टर एक्सपायर झाले, ते अनारशीचं पीठ विकते. हो, आणि ग्रामीणमध्ये काय होतं, अनारशीचे पीठ सगळेच बनवतात, पण आपल्या सिटी साईडमध्ये जसं आपल्याकडे समजा मला जर पाहिजे असेल तर मी काय ते कुटत बसणार नाही अनारशीचं पीठ तांदूळ आणून, किंवा तेवढी मेहनत आहे त्याला खूप, आपण रेडीमेड आणतो. मग तिला फक्त सांगितलं की तू आमच्या ऑफिसमध्ये ठेव, कारण तिचं गाव चांदखेड, एवढ्या लांब कोणी जाणार नाही, पण ऑफिसमधनं सगळे कलेक्ट करतील. तर तिचं मागच्या दिवाळी जवळजवळ 500 किलो अनारशी पीठ विकलं गेलं. छोटीशी मदत फक्त ग्रुपला टाकलं, बिझनेस ग्रुपला, की असं असं आहे, ज्यांना पाहिजे त्यांनी कलेक्ट करा. आणि जेव्हा बिझनेस ग्रुपमध्ये जॉईन होणार होती ती, तर तिच्याकडे फी पण नव्हती भरायला. मी सांगितलं होतं मी काही फीसाठी चालू नाही केला हा बिझनेस, पण तुला वाटलं, जेव्हा तुला वाटेल त्यावेळेस तू माझी फी मला दे. आणि नंतर जेव्हा ती घरी आली, रडली की मॅडम तुमच्यामुळे, फक्त एका एवढीशा गोष्टीमुळे, आणि तुम्ही विश्वास ठेवला, लगेच तुम्हाला ग्रुपला ॲड केलं, माझं हे पोस्ट केलं, आणि मला एवढा चांगला बिझनेस मिळतोय. मग त्याच्यातून अदर महिलांना आम्ही असा बिझनेस दिला की तिच्याकडे प्रोडक्शन स्किल आहे पण मार्केटिंग नाही, आणि जिच्याकडे मार्केटिंग स्किल आहे, जी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे, पण तिच्याकडे काही नाही, प्रॉडक्ट काही नाही, ती फक्त तू हिच्याकडून घे आणि तू ऑनलाईन तू सेल कर, मधले तुझे चार्जेस असेल ते घे. त्यामुळे असा हा तिघांनाही बिझनेस मिळाला. आणि ते छान वाटते की म्हणजे आपण फक्त थोडंसं लक्ष दिलं तर ह्या गोष्टी घडू शकतात. म्हणजे प्रत्येक महिलेमध्ये काही ना काही कला असते, फक्त ती तिला कळली पाहिजे की अरे हां, हे माझ्याकडे हा गुण आहे, आणि हे मी ह्याच्यामध्ये जास्त परफेक्ट पुढे जाऊ शकते. तर अशा महिलांना मदत करायला तर आवडतेच. आणि असे किस्से खूप आहेत की ज्या छोट्या छोट्या बिझनेसमधनं आज खूप चांगल्या पद्धतीचा बिझनेस करतात. एक केक बनवत होती, पण केकची ऑर्डर कशी असते ऑनलाईन, किंवा तुम्ही पोहोचवणं, तर म्हणलं तू पोहोचू शकते का? ती म्हणली नाही ना मॅडम, एक केकची ऑर्डर समजा इकडे असेल, मोशीला असेल, इकडे असेल, तर मी एवढं लांब नाही जाऊ शकत. तिला म्हणलं तू रेडीमेड ब्लाऊजचा बिझनेस कर, की आजकाल ट्रेंडिंग खूप आहे, आणि पाहिजे तसं तू त्याला चांगल्या पद्धतीने करू शकते. तिने ते थोडंसं केकचं सोडलं आणि ह्याच्यामध्ये आली. आज ती जिथे एक्झिबिशन असेल तिथे ती एक्झिबिशन लावते, आणि खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे शॉपची पण गरज नाही, इतकं चांगल्या पद्धतीने ती तिचा बिझनेस करते. आणि आवर्जून रिव्ह्यू टाकतात त्या, आणि आभार मानतात. पण आभार, मी असं म्हणेल की आभार नाही म्हणलं पाहिजे, फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि ते ऐकलं, आणि म्हणून आज इथपर्यंत पोहोचताय. मला एक गमतीशीर प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, म्हणजे तुम्ही कॉम्प्लिमेंट म्हणून घेऊ शकता. तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात, आणि तुम्ही सेलिब्रिटी लोकांबरोबर इतक्या वावरता की असं वाटतं की यांच्यातलं सेलिब्रिटी कोण आहे, इतक्या तुम्ही त्यांच्यातल्या वाटून जाता. तर तुम्हाला चित्रपटाची किंवा मॉडेलिंगची आतापर्यंत काही ऑफर आली आहे का? आली तर तुम्ही काय कराल, जरा सांगा. हो, आली आहे. जो नाच गं घुमा मूवी आता एकदम हिट झाला, बरोबर, त्याच्यातला शेवटचा जो सीन होता, म्हणजे प्राईज डिस्ट्रीब्युशनचा, आणि जजेस वगैरे होते, जजिंगचं मला आलं होतं. आणि पण खरं सांगू, ह्या इंडस्ट्रीमध्ये त्या दृष्टीने कधी बघितलं नाही मी. आणि त्यावेळेस आम्ही गोव्यामध्ये होतो, आणि मी म्हटलं काय सीन आहे, कुठेतरी क्राऊडमध्ये जाऊन उभं राहा किंवा काय, ॲक्च्युली सीन मला माहीत नव्हता. आणि मी लिटरली नाही म्हणलं, आधी थोडं तयारी केली की चला जाऊयात, आणि नंतर नाही झालं ते. आणि जेव्हा तो मूवी बघितला, तो सीन बघितला, कारण त्या मूवीचा पूर्ण आत्मा तो सीन होता, म्हणजे लक्षात राहणारी व्यक्ती आपण म्हणतो ना तसं. तर नंतर वाटलं अरे करायला पाहिजे नव्हता. आणि अजून एक मूवी आहे, मी आता डिस्क्लोज नाही करत, तर त्यांनी पण त्यांचाही दुसरा मूवी मी केला होता. तर त्यांनी आवर्जून सांगितलं, ताई तुमच्यासाठी ना मी एक रोल आवर्जून ठेवणार आहे, तर तुम्ही प्रमोशन मूवीचं करा, अगर नका करू, पण तुमचा रोल असणार आहे. तर मी त्यांना कायम हेच म्हणते की अरे मी प्रमोशन करते, हे मला आवड आहे, ते करा.
ॲक्टिंग वगैरे हे मला माहीत नाही, मला जमेल की नाही किंवा काय, पण माझं ते क्षेत्र नाही आहे. कारण आपण सगळ्या क्षेत्रात उडी नाही मारू शकत. तुम्ही ज्याच्यात परफेक्ट आहे ते चांगलं करा. आणि मी पण विचार केला, उद्या आपण त्याच्यात काम केलं तर ते मूवी प्रमोशनच्या वेळेस आपल्याला जास्त दुपटीने अजून जास्त काम करावं लागेल. म्हणून मी म्हटलं नाही. पण असं आहे, मॉडेलिंगच्या बाबतीत म्हणसेल तर मी केलेले आहेत 1-2 शोज केलेत. मी मिसेस महाराष्ट्र फिएस्टाची फर्स्ट रनरअप आहे. ते पण करण्यामागे एक हेतू असा होता की मी ना सगळीकडे बघायची इव्हेंटमध्ये की लोक क्राऊन घालून बसतात. ह्या लेडीज कुठलाही इव्हेंट, अवॉर्ड शो असेल किंवा दुसरं काही असेल तरी क्राऊन घालून येतात, की जिथे त्या क्राऊनचं काही ॲक्च्युली त्या क्राऊनची खूप वेगळी व्हॅल्यू आहे, त्याचं महत्त्व आहे, ते कधी घालायचे, कुठला क्राऊन कधी पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. तर म्हणलं आपण पण बघूयात की क्राऊन डोक्यावर आल्या काय हवं होते. मेहनत घेतली, नान चाकू चालवला की ज्याचा हात माझा अजूनही दुखतो. 8 दिवसात तो नान चाकू शिकले मी आणि 9वारीवर मी तो नान चाकूचं हे केलं होतं. कारण टॅलेंट राऊंडमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं. इंट्रो राऊंड छान झाला होता, कारण आपण काही डान्स वगैरे करणार नाही. कारण जे कोणी जज होते किंवा गेस्ट होते, स्पॉन्सर होते, ते सगळे मीडियामध्ये मला ओळखत होते. त्यांच्यासमोर अशा काही गोष्टी करू शकत नव्हते. आणि झालं फर्स्ट रनर, ॲक्च्युली विनरच होते, पण पर्सनॅलिटी झाली. तर ठीक आहे, आता आपण त्याला काही, पण मला प्रूव्ह करायचं होतं की अरे हे मी करू शकते का. अशी कुठली गोष्ट नाही जी मी सोडीन. करून बघितली, पण मी ते कंटिन्यू नाही केलं, कारण ते माझं क्षेत्र नाही. खूप छान, म्हणजे हे आम्हाला नवीन कळलं की तुम्ही फर्स्ट रनर होता, त्याच्याबद्दल विशेष अभिनंदन तुमचं. थँक्यू. छान, खूप छान. पण भारी अनुभव होता. म्हणजे आपण म्हणतो जेव्हा ते क्राऊन जी जिंकते ना, तिला काय मेहनत करायला लागते हे आपण तिथे गेल्यावर बघतो. लोक बसणारे ऑडियन्स म्हणतात अरे काय ही फॅसिलिटी झाली असेल, हे झालं असेल, ते झालं असेल, जसं मी आता पटकन म्हणले. पण त्यावेळेस मला माहिती होतं की मी काय मेहनत केलेली किंवा मी कुठपर्यंत जाऊ शकत होते. पण तरी मी खुश होते, कारण मला काही तो विनर होऊन वेगळा किताब घेऊन कुठे हे करायचंच नव्हतं, की मी जिंकले आणि मला अनुभव घ्यायचा होता त्या प्लॅटफॉर्मचा. पण ज्यांना ह्या क्षेत्रात जायचं असेल, करिअर करायचं असेल तर नक्कीच जाऊ शकता. कारण हे एक वेगळं करिअर आहे. फक्त तुम्ही किती वर्ष हे करिअर करणार आहे आणि त्याला किती फोकस करताय. कारण दोन्ही गोष्टी बघा, आवड आणि शेवटी तुमचा इन्कम सोर्स, तर तुम्हाला ते दोन्हीचा मेळ घालता आला पाहिजे. जसं आज डॉक्टर इथे आहेत, प्रोफेशनली डॉक्टर आहेत, पण आज एक आर्टिस्ट म्हणून जास्त लोकांसमोर फेमस आहेत. करेक्ट. म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला ऑफर आलेली आहे, तुम्ही ती स्वीकारण्याचा विचार केला आहे आणि तुम्ही करणार आहात. म्हणजे थोडक्यात प्रेक्षक हो, रमाशंकर फिल्म्सतर्फे पुढे बरेच आपण चित्रपट करणार आहोत, वेब सिरीज करणार आहोत, तेव्हा आपण ताईंना नक्की ऑफर देणार आणि ते आपल्यासाठी काम करणार, हे त्यांनी आपल्याला आश्वासन या निमित्तानं दिलेलं आहे. आता आपण वळूया या छान रंगत आलेल्या, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असं मंडळी, किती छान रंगतोय ना, अतिशय मनातलं. म्हणजे आपलं जे टायटल आहे गप्पांच्या पलीकडले, त्या नुसत्या गप्पा मारत नाही आहेत, तर आतनं बाहेर येतं आहे, जे कुठेतरी साचलेलं आहे, जे कुठेतरी व्यक्त व्हावं असं वाटतं आहे. माझं नेहमी असं म्हणणं असतं की आपण व्यक्ती म्हणून जन्माला आलेलो आहोत, तर व्यक्त होणं आपलं काम आहे आणि त्या छान व्यक्त होतात. त्यामुळे मलासुद्धा प्रश्न विचारायला, रिॲक्ट व्हायला खूप मजा वाटते. आपण आता शेवटाकडे वळतो आहे. शेवटचा प्रश्न आहे, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल मीडियाच्या क्षेत्रात? हां, मीडिया क्षेत्र तर खरंच छान आहे, कारण अपॉर्च्युनिटी पण आहे पण चॅलेंज पण आहे. मीडियामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत. ॲक्च्युली संपादकीय विभाग वेगळा, इव्हेंट विभाग वेगळा आहे. जसं मी इव्हेंटमध्ये काम केलं, तर मी म्हणते की इव्हेंटमध्ये मला रोज चॅलेंज होतं, कारण नवीन कॉन्सेप्ट आणायची, ती एक्झिक्यूट करायची आणि ती सक्सेस पण झाली पाहिजे. म्हणजे जसं एखादा इव्हेंट सक्सेस करायचं म्हटलं तर क्राऊड पाहिजे, पुढे ऑडियन्स पाहिजे. मग ते ऑडियन्स आणण्यापासून तर ते एक्झिक्युशन करणं, म्हणजे ह्या सेटअपमध्ये वेगळं काही करू शकतो. मध्ये जसं आता आपण नवरा माझ्या नवसाचा केला, समजा ट्रेलर लॉन्च केला, त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्यावरती चित्रित झालेली जी गाणी होती, फेमस गाणी, त्यांचे डान्स परफॉर्मन्स केले. म्हणजे आधी ते जुन्या काळात गेलो आणि मग नंतर त्यांना स्टेजवरती आणलं आणि त्यांनी आधी सांगितलं की आम्ही परफॉर्म वगैरे करणार नाही, पण उत्स्फूर्त स्वतःहून त्यांनी डान्स केले सेलिब्रिटींनी. म्हणजे तर ह्यामध्ये रोज वेगवेगळे चॅलेंज आहे आणि ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. किंवा तशी जर तुम्हाला तसा जॉब पाहिजे असेल तर तुम्ही इव्हेंट शिकता. आणि इव्हेंट म्हणलं की सगळ्यांना वाटतं की स्टेजवरती छान आवरून बिवरून तुम्ही जाता लोकांसमोर आणि छान गप्पा टप्पा करता, असं नाही आहे. त्याच्यामागे 8 दिवस मेहनत असती. त्याच्यामध्ये लाईट, साऊंड, स्टेज मॅनेज झालं आहे का, मग कुठे कमी पडते लाईट, कुठे कमी पडते, त्याच्यामागे फ्लेक्स तुमचे आलेत का, ते व्यवस्थित लागले का, इथून ती सगळी तयारी असते. तर ज्यांना ह्या क्षेत्रात आवड आहे त्यांना ह्या पण अभ्यास करायला पाहिजे की इव्हेंट म्हणजे स्टेजवरती जाणं नाही लोकांसमोर तुम्ही. कारण कधी कधी स्टेजच्या मागे सुद्धा खूप कामं असतात. अँकर समोर दिसतो, पण त्या अँकरला स्क्रिप्ट देणारे आपण लोक असतो की नाही आम्हाला ही नावं आली पाहिजे, ती नावं पाहिजे. आणि पत्रकारितेमध्ये तर तुमचा अभ्यास पाहिजे, कुठे कधी कसं घडलं हे तुम्हाला नॉलेज पाहिजे, तर तुम्ही ते लिहू शकता, ते मांडू शकता.
आणि आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, कॅमेऱ्यासमोर तुम्ही फेस करू शकत असेल, चांगलं बोलू शकत असेल तर तुम्ही ॲज अ अँकर म्हणून कॅमेऱ्यासमोर येऊ शकता, न्यूज रिपोर्टर म्हणून येऊ शकता. तर मीडिया क्षेत्र खूप वास्ट आहे, करेल तेवढं कमी आहे, जितका वेळ देईल तितका कमी आहे. कारण मी 12 वर्ष जेव्हा वेळ दिला, तर जेव्हा जॉब सोडला तेव्हा मला लक्षात आलं की अरे माझी मुलं खूप पटकन मोठी झाली. कारण तेवढ्या कामामध्ये आपण वाहून घेतो किंवा ते होऊन जातं कामाच्या ह्याच्यामध्ये. आणि जसं मी म्हटलं की काम माझं पॅशन, माझीच आवड आहे, त्यामुळे मी माझं खूप जास्त 100% नाही 200% मी दिलेलं आहे. तर हे क्षेत्र चांगलं आहे आणि सगळे क्षेत्र चांगले असतात, फक्त त्याला आवडची जोड तुमची त्याच्या बरोबर जर जुडली ना तर बस तुम्ही त्या संधीचं सोनं करू शकता. करेक्ट. तर मंडळी, आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपल्यासोबत संगीताताई तरडे आल्या. खरं तर अतिशय शॉर्ट नोटीसवर मी त्यांना विनंती केली होती, त्या विनंतीला मान देऊन त्या आपल्याला भेटायला आल्या आणि नुसतं भेटायला न येता गप्पांच्या पलीकडले मनापासून भरभरून बोलल्या. मला वाटतं माझ्यासोबतच रसिक प्रेक्षकांनासुद्धा हा इंटरव्ह्यू हवासा वाटत असेलच. तर संगीताताई, तुमचे मनपूर्वक आभार. आणि रमाशंकर फिल्म्सतर्फे एक छोटीशी भेट मी तुम्हाला देऊ इच्छितो. एक छानसं तुळशीचं रोपटं आणि एक ज्ञानभेट. मला असं वाटतं बुकेपेक्षा बुक्स आणि तुळशीचं रोप.